तुम्ही एक वाक्य बोललं पाहिजे. 100 दाऊत आणि 1 राऊत. हो या पंजाबला का रे हो राऊतसाठी आहे इकडं. काँग्रेस म्हणून आजपर्यंत होतंय. आज सगळ्यांना करून घेतलंय. उद्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगताय आज उद्या आम्ही मिटिंग घेणार आहे मळ्यात. आमच्या मळ्यात मिटिंग झालंय की ते आम्ही सगळं करून तुमच्या उद्याचे आमचे मिटिंग झालंय. आपल्या लोक सगळं हे परमिशन दिल्यानंतर आम्ही मंगळवारी निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपलं एक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर अवनी या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे परिसराचे जिल्हा परिषद सदस्य तमनगौडा रवी पाटील, जगदाळे साहेब, संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर विद्यार्थी, आमचे मित्र सुनील पवार, उपस्थित असलेले पवाळे, सार्थक हिप्पी, डॉक्टर आणि वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, संतोष पाटलांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आपल्याला मदत करण्याची भूमिका या निमित्तानं त्यांनी घेतली. मी मनापासून संतोष पाटलांचं अभिनंदन करतो की ज्या वेळेला माणसाला इलेक्शनचा वेळ असतो, अडचणी असतात, त्या वेळेला माणसाला मदत करणारी माणसं आपली असतात. निवडून आल्यानंतर अनेक माणसं भेटतात, काम तर करावं लागतं, पण अडचणीच्या काळात जी माणसं उभी राहतात ती जीवाभावाची असतात. संतोष पाटलांनी घेतलेला निर्णय चांगला. तमनगौडा रवी पाटील या परिसरामध्ये काम करतायत, जगदाळे साहेब आहेत, डॉक्टर आहेत, सुनील भाई आहेत, सगळे प्रामाणिकपणानं काम करणारी आपली टीम आहे. एकत्र घटक पक्षाचं सरकार आहे, आपण एकत्रितरित्या काम करतोय, चांगलं काम करूया. या परिसरातला पाण्याचा प्रश्न जेवढ्या तळमळतेनं तत्परतेनं मला सोडवता आला त्याचा आनंद माझ्या मनामध्ये खूप आहे. आता आणि माडगेडावरनं पाणी सुरू झालेलं आहे, तुम्हाला पाणी मिळेल, फक्त एवढीच विनंती आहे एकदा 2 नाल्यात जाऊ दे, मग तुमच्या मोटरी चालू करा. कारण 2 नाल्यामधून 70-75 टँकर भरले जातात, प्यायला पाणी नाही. मगाशी मी हॉस्पिटलला यांच्या गावात गेलो होतो, डोळ्यात पाणी आलं. त्या माणसानं सांगितलं 8 दिवसात आम्हाला एकदा पाणी आलं. इतकी वाईट अवस्था असताना जर आपण असं वागलो तर चांगलं नाही. पाणी तिथं पोचू द्या, पोचल्या पुन्हा तुम्हाला त्या दृष्टीनं पाणी घ्या, एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सातत्यानं आमच्या पाठीशी उभं राहिला, तसंच इलेक्शनच्या निमित्तानं तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या, एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.